मी भाग्यश्री अविनाश कदम, वॉर्ड क्रमांक 133, कामराजनगर। माझा क्रमांक आहे 2। माझी निशाणी आहे रेल्वे इंजिन। लोकांचा हाच प्रतिसाद आहे की लोक खूप कंटाळले आहेत आणि लोकांच्या तोंडातून एकच शब्द आहे की आपल्याला मुंबई आता वाचवायची आहे। नाले जे आहेत, जे तुंबत आहेत, मी पहिलं तर त्यांच्यावर म्हणजे जे नाले तुंबत आहेत, ज्या पण हॉस्पिटलमध्ये गरीब जे जात आहेत तर ते तासनतास तिथे त्यांना गेले 15 वर्षे ज्या नगरसेवकांनी या वॉर्डामध्ये काम केलं नाही, फक्त आमच्यावर टीका केली जाते की मराठी का करताय। त्यासुद्धा इंग्लिश मिडियमच्या दर्जाच्या केल्या तरच आपली मराठी भाषा शिकू शकेल। जी नमस्कार, मी रामकुमार बिन। आज मी वार्ड क्रमांक 133मध्ये आलो आहेत। आज आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार भाग्यश्री अविनाश कदम आहे। आज त्यांच्याकडे मी जाणून घेतो की जे 133मध्ये वार्ड क्रमांकमध्ये समस्या आहे, काय समस्या आहे त्यांच्याकडे मी जाणून घेतो। जी नमस्ते मॅडम, कसं आहे तुम्ही? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम। मी भाग्यश्री अविनाश कदम, वॉर्ड क्रमांक 133, कामराजनगर। माझा क्रमांक आहे 2। माझी निशाणी आहे रेल्वे इंजिन। मी प्रचारापासून पहिल्या दिवसापासून जे फिरती आहे, गल्लोगल्ली आम्ही जाऊन प्रचार करतो आहे। तर लोकांच्या समस्या अशा आहेत की नाले भरलेले आहेत, शौचालयाची दुर्गंधी येते आहे आणि आश्चर्य तर हे वाटतं की लहान मुलं जे इथे राहतात तर त्यांना म्हणजे रोगराई पसरवण्यासाठी हेच कारण आहे। आणि लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद येतो आहे, आम्ही गल्लोगल्ली जाऊन प्रचार करतो आहे, लोकांना भेटतो आहे, लोकांचे आशीर्वाद घेतो आहे। तर लोकांचा हाच प्रतिसाद आहे की लोक खूप कंटाळले आहेत आणि लोकांच्या तोंडातून एकच शब्द आहे की आपल्याला मुंबई आता वाचवायची आहे आणि ठाकरे ब्रँड ठाकरेच आले पाहिजे। या वार्डाचे तुम्ही उमेदवार आहेत, या विकासामध्ये काय तुम्ही तयारी केली आहे विकासाची? मी एक नगरसेवक झाल्यावर पहिला तर मी नाले जे आहेत, जे तुंबत आहेत, मी पहिलं तर त्यांच्यावर म्हणजे जे नाले तुंबत आहेत मी त्यांचं पहिलं काम करेल। जो कचरा आहे, जो साठलेला आहे, ज्यामुळे सर्व लहान मुलं, सर्व आपली जनता जी आजारी पडते, मी पहिलं त्यांचं हे सर्व काम करेल। आपल्या वार्ड जे तुमचे वार्ड आहेत, वार्डामध्ये हॉस्पिटलचे कमी आहेत, हॉस्पिटलमध्ये लोक लाईन लावून असं उभे राहतात। ते हे समस्या अशी प्रकारची आहे, तुम्ही समस्याला काय सांगणार, तुम्ही समाधान करणार आहात? आज हॉस्पिटलमध्ये तासोनतास ज्या पण हॉस्पिटलमध्ये गरीब जे जात आहेत तर ते तासनतास तिथे त्यांना उपचार नीट भेटत नाही आहे, ना गोळ्या भेटत आहे टायमावर। तर लोक असेच तासोनतास उभं राहून ह्या वॉर्डला जा, ह्या क्रमांकाला जा, तुम्ही इकडे फॉर्म भरा, तिकडे हे करा। जनतेचा असं इकडे म्हणजे जो सिरियस माणूस त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्यांचा अर्धा जीव तर तिथेच जातो, ह्या वॉर्डला जा, इकडे पळा। तर मी पहिलं तर एक नगरसेवक झाल्यावर पहिलं माझ्या जनतेसाठी जे प्रश्न आहेत, जे त्यांना पळावं लागतं, मी त्यांचं ते सर्व काही काम करेन। सगळं त्यांचं होऊन देणार नाही, कारण का जे त्यांना तासनतास थांबावं लागतं तशा माझ्या माणसांना मी थांबून देणार नाही। त्यांचा उपचार लवकरात लवकर माझ्या पद्धतीने जे करता येईल ते मी करणार। आणि जे सिरियस पेशंट जे जातात हॉस्पिटलमध्ये ते आशेने जातात की बाबा आमचं पेशंट आज कोणी पण असेल, मी पण असेल, तर बाबा आपण जातो की पहिला हॉस्पिटलची धाव घेतो की बाबा आज माझं पेशंट बरं झालं पाहिजे, आज माझा माणूस बरं झाला पाहिजे। आपण पण त्याच हॉस्पिटलमध्ये म्हणजे त्याच आशेने हॉस्पिटलमध्ये जातो, पण तिथे उपचार व्यवस्थित होत नाही, ना मावश्या व्यवस्थित ट्रीट करत, ना सिस्टर, ना डॉक्टर। ते तर अशाच रुबाबात बघतात की आम्हाला पण यांची गरज कधी लागणार नाही। पण मी ते पहिलं जे एक नगरसेवक झाल्यावर मी माझ्या माणसांना, जे माझी जनता ही मायबाप माझी जनताच आहे, कारण का तेच मला निवडून देणार आणि मी त्या खुर्चीवर नगरसेवकच्या बसणार तर फक्त मी त्यांच्यामुळेच बसणार। आणि मी त्यांच्या विश्वासाला राजसाहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, एक नगरसेवक म्हणून, एक उमेदवार म्हणून जे मला तिकीट दिले आहे सरांनी, ते मी त्यांच्या विश्वासाला, ठाकरे जे आहेत आमचे, त्यांच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही। मॅडम, हे जरा तुम्ही सांगा, जे आज BMC शाळेमध्ये मुलं नाही आहेत आणि शिक्षण बरोबर नाही आहे, टाईमवर मास्टर टीचर नाही आहेत, याबद्दल तुम्ही काय करू शकता? तुम्ही आज परिस्थिती अशी आहे की एका मुलाने इंग्लिश मिडियममध्ये ॲडमिशन घेतलं तर 10 मुलं तिथे जातात का? कारण का तिकडे चांगलं म्हणजे त्यांचं असं माइंड आहे की बाबा इंग्लिश मिडियममध्ये चांगलं शिक्षण होतं आणि मराठीमध्ये नाही होत। तर असं नाही आहे, मराठीमध्ये पण चांगलं शिक्षण होतं। आणि आम्ही एक नगरसेवक झाल्यावर मी तर पहिली आमची मराठी शाळा वाचवण्याचा प्रयत्न करेन। आता बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका चालू आहेत, मॅडम तुम्ही जनतेला काय आवाहन करतात?
नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम. माझा वॉर्ड क्रमांक 133 क्रमांक 2 माझी निशाणी आहे रेल्वे इंजिन. मी जनतेला एवढंच आवाहन करणार की प्रचंड बहुमताने मला विजयी करा. मराठी माणसाला वोट करा, ठाकरे ब्रँड पाहिजे. धन्यवाद. भाग्यश्री अविनाश कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रेल इंजन. माझ्यासोबत कुलदीप सोनवणे आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव आहेत. तुमच्या सोबत काय आहेत जे तुमचे उमेदवार आहेत, तुमच्यासोबत काय सांगू शकता? आज मी जनतेला एवढंच सांगू शकतो की आज आपल्या 133मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार चंद्र गट त्यांचे अधिकृत उमेदवार सौ भाग्यश्री अविनाश कदम या उमेदवार आहेत. आणि जनतेमधली उमेदवार आपण निवडणुकीला उभे केलेले आहेत. त्यांना स्थानिक समस्या सर्व माहिती आहेत आणि त्या ज्यावेळेस आम्ही रॅलीमध्ये फिरतो त्या एवढे संवेदनशील आहेत की जिथे जातात तिथे त्यांना समस्या दिसतात, जे लोकांच्या वेदना दिसतात आहेत. आणि गेले 15 वर्षे ज्या नगरसेवकांनी या वॉर्डामध्ये काम केलं नाही, फक्त त्यांनी देखावा दाखवला की ज्या कामराजनगरचे सुरुवातीला त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे. पाट्यात तुम्ही जर जाल तर तुम्हाला सर्व खेडेगाव दिसेल. अजून तिकडचा कचरा, त्या नाल्यातला कचराच वरती काढून ठेवलेला आहे. आत्ता पण तुम्ही जाऊन ते रेकॉर्डिंग करू शकता. आणि हे नुसतं देखावा करतात. ज्यावेळेस आम्ही प्रचारात जातो त्यावेळेस पूर्ण दुर्गंधी, नाले सफाई नाही, काय नाही, पूर्ण कचरा, पूर्ण त्या रस्त्याच्या आजूबाजूला कचरा, कोणी त्या ठिकाणी येत नाही, जात नाही. तिथे वाहतुकीला जाण्यासाठी येण्यासाठी जागासुद्धा नाही आहे. आणि हे बोलतात की आम्ही डेव्हलपमेंट केले, आम्ही विकास पुरुष आहे. या कोणत्या अनुषंगाने बोलतात की आम्ही विकास केलेला आहे? आणि ज्यावेळेस आपण प्रचार करता मराठीचा मुद्दा आम्ही घेतो आहे, तर आमच्यावर टीका केली जाते की मराठी का करताय? बरोबर. पण आज आपण तर मुंबई वाचवली नाही तर आपल्याला पुढील काळात भरपूर समस्यांना तोंड द्यावे लागेल. आज आपल्या मराठी शाळासुद्धा संपुष्टात यायला लागल्या आहेत आणि कोणी लक्ष देत नाही. कारण की माणसांचे असा विचार आहे की आपले मुलं इंग्रजी मीडियमला गेल्यानंतरच शिकू शकतात. असं नाही. कारण की आपण आपल्या BMC शाळेचे ज्या समस्या आहेत त्यांचे एक प्रकारे आपण तयारी करून त्यांची सुविधा करून त्यासुद्धा इंग्लिश मीडियमच्या दर्जाच्या केल्या तरच आपली मराठी भाषा शिकू शकेल. आणि आज आपण पाहतो की आपल्या मराठी आणि मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. आणि मी जनतेला एवढेच आवाहन करतो की आपल्या ठाकरे बंधूंना मतदान करा. आपल्या ताईची निशाणी आहे रेल्वे इंजिन आणि 2 नंबर क्रमांक आहे. तर एवढेच आव्हान आहे की 2 नंबर बटन दाबून, रेल्वे इंजिनसमोर बटन दाबून आपल्या भाग्यश्री अविनाश कदम यांना प्रचंड मताने विजयी करा. एवढे बोलतो आणि जनतेला एवढेच आवाहन करतो. नमस्कार. धन्यवाद. निलेश आरवी, घाटकोपर, मुंबई.